सर्वप्रथम व्हॉइस ऑफ बदलापूर व्हॉइस आणि न्यूज टेक यामधनं आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचतो, त्यांचा मी धन्यवाद मानतो. आपण काल कव्हर केल्याप्रमाणे काल नगरपालिकेच्या वतीने कारवाई झालेली आहे. बदलापूर पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. ही तक्रार आहे. ही तक्रार आम्ही जी सोनी राठोड मावशी आहे त्यांच्या संदर्भात केलेली आहे. तिचं वय साधारण 65च्या वरती आहे, म्हणजे सिनियर सिटीजन आहे आणि त्यांना डायबिटीजसुद्धा आहे. ह्याच्या अगोदर जेव्हा 8 तारखेला कारवाई झाली त्या कारवाईमध्ये त्यांना नगरपालिकेच्या वतीने कारवाईच्या अंतर्गत मार लागला होता, पत्रा लागला होता. त्यांना शुगर आहे, त्याच्यामुळे शुगरमुळे त्यांना त्या ठिकाणी इजा झालेली आहे आणि 1 लाख रुपये खर्च करून त्यांनी ऑपरेशन केले, कर्ज काढलेलं आहे. आता परत काल कारवाई झाली. कारवाईमध्ये पुन्हा त्यांना मारहाण झालेली आहे, धक्काबुक्की झालेली आहे. तर या सर्व गोष्टी जे चाललेल्या आहेत ते चुकीचे. हे मागच्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पदविक्रेता अधिनियमाचा जो धोरण आहे ते नगरपालिकेच्या वतीने स्वीकार करण्यात आलेला आहे. स्वतः मुख्याधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेमध्ये 2 मीटिंगा पार पाडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे. लेखी स्वरूपात रिपोर्ट आहे की यांना लायसन व जागा देण्यात येईल. जागासुद्धा निश्चित करण्यात आलेली, त्याचा एक डायग्रामसुद्धा त्यांनी बनवलेला आहे. कुठे कुठे जागा दिले जातील ते स्पॉटसुद्धा निश्चित झालेले आहे. परंतु तसं असताना सुद्धा आता 2 दिवसापूर्वी नगरसेवकांची मीटिंग झाली आणि त्या सभेमध्ये रेती पातकर आणि संभाजी शिंदे या 2 नगरसेवकांनी पदविक्रेत्यांच्या धोरणाच्या विरोधात आवाज उचलून त्या ठिकाणी उपोषण करण्याची घोषणा केली. ते प्रचारमाध्यमामध्ये प्रसारित झालेलं आहे. त्या अनुषंगाने नगरपालिकेने कारवाई काल केलेली आहे. तर आम्ही त्याच अनुषंगाने मुख्याधिकाऱ्यांची काल भेट घेण्यासाठी आलो, कारण आम्हाला नितीन पाटील साहेब जे आहेत ते सिनियर पी आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही नगरपालिकेची भेट घ्या, FIRच्या संदर्भात ते चौकशी करणार आहेत. आता त्या अनुषंगाने आम्ही रेस्टर सूचनेचं पालन करत इकडे या ठिकाणी आलो. जवळजवळ 1-1.5 तास थांबलो, परंतु मुख्याधिकारी यांनी आम्हाला काही भेट दिलेली नाही आहे. माझ्यासमोर काल ते निघून गेले. त्यांनी सरळ उडवाउडीची उत्तरं दिलेली आहेत. एक अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे की त्यांनी आमच्याबरोबर बसून चर्चा केली, पण ते ज्या पद्धतीने आम्हाला ट्रीटमेंट देत आहेत त्यांना असं वाटतं फेरीवाले सगळे कुत्रे मांजरं आहेत, जनावरसारखं समजतात आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधी किंवा त्यांच्याशी बोलण्याची त्यांना काही अशी महत्त्व वाटत नाही. तर माझं असं मत आहे की त्यांनी या आपल्या अधिकारांचं किंवा आपल्या पदाचा गैरफायदा घेऊ नये किंवा गैरउपयोग करू नये. अधिकारी म्हटल्यावरती लोक त्यांच्याकडे अपेक्षेने जाणार, आशेने जाणार आणि त्यांना काय ते विचारणा करून त्यांच्या सूचना, त्यांचं काय आदेश असेल त्याचं पालन करण्याचं आम्ही काम करू. परंतु इकडचे जे काही सर्व फेरीवाले त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणं हे कायद्यामध्ये नमूद असताना त्यांच्यावरती कारवाई करणं म्हणजे एकतर्फे त्यांच्यावरती कारवाई करून अन्याय करण्यासारखं आहे. त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना उपासमारीची वेळ आणलेली आहे, त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलेले आहे. त्यांच्या जे अडीअडचणी ते विचारात न घेता डायरेक्ट कारवाई करून त्यांच्यावरती अन्याय करणं म्हणजे एक प्रकारचं त्यांना जीवनाचा जो अधिकार संविधानाने दिलेला आहे, जीवन जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे आणि जगण्यासाठी व्यवसाय करण्याचा जो अधिकार आहे त्याच्यापासून प्रवृत्त करण्यासारखा आहे. त्यामुळे या ठिकाणी आज आम्ही इथे थांबलेलो आहोत. नगरपालिकेच्या आम्ही गेटजवळ आम्हाला इथे थांबवलं गेलेलं आहे. मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आम्ही सकाळपासून 10 वाजल्यापासून थांबलेलो आहे. आता जवळजवळ 1:45 झालेले आहे, म्हणजे जवळजवळ 3 तास होऊन गेलेले आहेत, 3 ते 4 तास झालेले आहेत. आणि या वेळेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला ट्रीट केलेलं आहे, इकडे मुख्याधिकारी नाहीत, उपमुख्याधिकारी नाही आहेत किंवा त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आम्हाला कमीत कमी एक लेटर द्या, लेटरमध्ये नमूद करून द्या की मुख्याधिकारी कधी भेटतील, ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही आहे. मग आम्ही पोलिसांना विनंती केली की तुम्ही एक काम करा, आम्हाला जेलमध्ये टाका, किमान त्या ठिकाणी या गोरगरिबांना तिकडे तरी जेवण भेटेल. तुम्ही जेलमध्ये जायला तयार आहेत का? माझं असं मत आहे, पुढची प्रतिक्रिया तुम्ही यांच्याकडनंच घ्या, कारण मी तर एक त्यांचा फक्त कार्यकर्ता आहे छोटासा आणि त्यांची बाजू मांडतोय. बाकी काय विषय असेल तर त्यांच्या काय अडचण आहे तुम्ही त्यांच्याकडनं समजून घ्या, अशी माझी विनंती. काही बराच वेळ झाला 10 वाजल्यापासून आपण इथे थांबलेला आहात, वरती जाऊन दिलं जात नाहीये, भेट होत नाहीये. भेट होऊ देत नाही ती लोक. त्यांना भीती आहे की आता फेरीवाले येतील, काय करतील काय ह्यांच्यावर, म्हणून पोलीस प्रोटेक्शन मागवतात. काल पण तेवढं पोलिसांना बोलवलं होतं, पोलीस व्हॅन बोलवले होते. आम्ही काय गुन्हे दिसतोय काय? कुणाची मर्डर केली आहे का आम्ही? नाही ना, पोटच भरतोय ना आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
सीओ साहेबांनी जे त्या लोकांनी जी कमिटी बनवली त्याच्यानंतर लायसन्स त्या लोकांनी चालू केलेला आहे. आमच्याकडे फॉर्म भरायला दिलेले आहेत की तुम्ही फॉर्म भरा म्हणून. जेवढे 992 जणांची लिस्ट आहे, जर 992 जणांच्या लिस्टमध्ये जर ह्या सगळ्यांची नावं आहेत आणि इथले रहिवासी आहेत ना, बाहेरून ना आले ते लोक, इथले रहिवासी असताना देखील तुम्ही लोक हे करताय, म्हणजे गरिबांनी जायचं कुठे? तुम्हाला एवढंच जर कारवाई करायची हौस आहे ना, बाहेरून येतात, टेम्पो लावतात, सरळ सरळ नाक्यावर टेम्पो लावतात, त्यांच्यावर कारवाई का नाहीत? बाजारच चालले, आठवडी बाजार चाललेले आहेत सगळे, त्यांच्यावर कारवाई का नाही होत? पनवेल हायवेला गेलात तर पनवेल हायवेला संध्याकाळच्या गाडी जावायला जागा नाही, गाडी काढायला जागा नसते, त्यांच्यावर कारवाई काय नाही करत? कारवाई करायला पाहिजे ना, सरसकट करा सर्वांवर कारवाई. का नवीन कोण पण आला, कोणी येऊ दे, नवीन कोणा पहिला इथलं उठवायचं. आम्ही वोटिंग केलात म्हणून तुम्हाला खुर्च्या भेटल्यात, आम्ही वोटिंग नसत्या केल्या ना तुम्हाला खुर्च्या भेटल्या. दबावात आणू नका, कारण की तुम्हाला जसा कायदा माहिती आहे तसा आम्हाला देखील कायदा माहिती आहे. म्हणजे काय करायचंय, गरिबांनी काय करायचंय? फक्त गरिबाचा जीव घ्यायला निघालात तुम्ही? गरिबांना एवढं असं वाटतंय तुम्हाला तर द्या ना, आम्ही आमची पूर्ण फॅमिली, आमच्या मुलं बालं सगळं आमच्या नवऱ्यांसकट आणतो आणि तुम्ही आम्हाला पोचा. इथेच बसतो, इथेच बनवतो, इथंच खातो आणि इथंच राहतो. तुम्ही आमचं पोट भरा, हाय तुमची ताकद सगळ्यांची भरायची. नाही सांगा, मला ह्याच्यावर उत्तर पाहिजे आहे. आणि सीओ साहेबांना सांगा किती दिवस तुम्ही हे करणार? तुम्हाला लोकांना उत्तरं द्यावं लागणार, लोकांचं प्रश्न आहेत त्यांना उत्तरं द्यावाच लागणार. कारण तुम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहात. तुम्ही पुढे येऊन सीओ साहेबांनी की मॅडम जास्त नाही 6 महिने लागतील आपल्याला, आपली प्रोसिजर चालू आहे म्हणून. जर तुमची प्रोसिजर चालू आहे, सगळ्या गोष्टी जर तुमच्या चालू आहेत, मग ही कारवाई का आणि कशाबद्दल ही कारवाई तुमची चालू आहे? याचं उत्तर आम्हाला सगळ्या फेरीवाल्यांना पाहिजेच आहे. जेव्हा मिटिंग झाली तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की कारवाई जेव्हा केव्हा होणार असेल तेव्हा तुम्हाला कळविलं जाईल. नाही, आणि सीओ साहेबांनी हे पण सांगितले, ज्या वेळेला कारवाई होणार ना तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन 2 दिवस अगोदर तुमच्याशी बोलून मगच ती कारवाई होणार. मग आम्हाला का नाही विश्वासात घेतली तुम्ही आणि का नाही आम्हाला लेटर दिलात तुम्ही? तुम्हाला कळवायचं तुमचं कर्तव्य होतं ना आम्हाला. मग कशासाठी ती कमिटी केली? फक्त नावासाठी बाबा ना आम्ही केली म्हणून. चॉकलेट दिले चुपत, आम्ही आता चुपत बसणार. ते तेवढंच केलंय त्यांनी, बाकी काही केलेलं नाहीये. प्रशासन काही करत नाहीये. वरून त्यांना आदेश, कोण वरून यांना आदेश देतोय? फक्त गरिबांनाच मारायचं म्हणून. एवढं लाईट बिल येतं, एवढा टॅक्स येतं, सगळ्या गोष्टी येतात, गरीबच का मरतो प्रत्येक वेळेला? सिलेंडर एवढे महागे करून ठेवले, सगळ्या गोष्टी या लोकांनी महाग करून, भाजीपाला महाग करून ठेवलाय. गरिबांनी जगायचं का मरायचं हे ऑप्शन द्यायचं सगळ्यांनी आता आम्हाला. जोपर्यंत तुम्ही उत्तरं देत नाही, तुम्ही लेखी देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणारच नाही. पुढे अख्ख्या घरादाराला इथं बोलून घेऊ आम्ही. पहिला बोल. हॅलो, मी 14 दिवस उपोषण केलं. त्या टायमाला आम्हाला लेखी दिली का आम्ही तुम्हाला लायसन देऊ, पर्याय जागा देऊ. नंतर मग कमिटी केली, कमिटीमध्ये नंबर निवडून दिले, इकडचे 4 तिकडचे 4. त्याच्यामध्ये सांगितलं का आम्ही तुम्हाला पर्याय जागा देस तोपर्यंत तुम्ही इथं बसू शकता, तुमचा व्यवसाय चालू शकतो. आम्ही 1-2 महिने झाले येऊन साहेबांची मिटिंग घेतली. ते बोलले 6 महिने लागतील तुम्हाला लायसन भेटायला, कमीत कमी 6 महिने, वरतूनच आदेश आले. मग आता आम्ही काल 2 तास इथं बसून गेलो, साहेब असताना बी आमची भेट घेतली नाही. उद्या 10:30 वाजता या. 10:30 वाजता आलो, 10:30 वाजल्यापर्यंत आतापर्यंत बसलो तरी साहेबाची भेट घ्यायची काही नाही. जवळ आम्हाला भेट देत नाही, लेखी देत नाही, तवर आम्ही इथून हटणार नाही. काही ओळखपत्र तुम्हाला देण्यात आलेले यापूर्वी आहे नाही का? तेव्हा काय सांगितलेलं, काय आश्वासन? ओळखपत्र दिलेले आहे, ओळखपत्र दिलेले आहे, मीटिंग झालेले आहेत आमचे. जेव्हा आमच्यावर कारवाई होणार तेव्हा 2 दिवस आम्ही तुम्हाला बोलून घेणार आणि तुम्हाला लेखी देणार, त्यानंतर कारवाई केली जाईल. आणि घेतल्याशिवाय कारवाई करणार. आणि संभाजी शिंदे आमच्याकडे वोटिंगच्या टायमाला आलते, आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य केलं. रिती पाटकर, संभाजी शिंदे, सगळे फेरीवरांचे आम्ही त्यांना मतदान केलेले आहेत. त्यांनी कुठे कुठे सांगितलं तिथे बटन दाबलेत आम्ही. तुम्हाला काय त्रास होणार नाही, तुम्हाला जागा दिली जाईल. आता जिथे आम्ही फेरीवाले बसतोय त्याच ठिकाणी तिथं काही ना काही काम करणार. आता अटल बीजेपी गॅलरी, एवढी मोठी गॅलरी बांधली, त्या गॅलरीच्या बाजूलाच माझं दुकान आहे. आता तिथेही अजून आर्ट गॅलरी तिथं बांधणार आहे. ते एवढी मोठी आर्ट गॅलरी बांधून कधी तिथं लोक झाडू मारत नाही, ते धुवायलाही येत नाही. 2-2 महिने 3-3 महिन्याने एकदा धुतात. आणि मी बाजूला असून सगळं साफसफाई मी करते तिथे. आणि हे आता बघा या मावशी आहेत, सावंतबाई का
आता या बाईला नवरा नाहीये, जवानीपासून नवरा गेलेला आहे, आता मुलगा वारलाय, नातू हँडिकॅप आहे, त्यांना पण तिकडनं उठवलेत आणि त्यांच्या जागेवर पूर्ण ब्रेकेट लावून ठेवलेले. म्हणजे माणसाने जाणार कुठे आम्ही? यासाठी आम्ही तुम्हाला खुर्च्या दिलेत का बसायला? आमचा हक्क आम्हाला द्या. तुम्ही जे शब्द दिलता ना तो शब्द आम्हाला पाळून द्या. आज तुम्ही खुर्चीवर बसला म्हणून तुम्ही गाड्या घेऊन फिरता, तुमचं घरं चालतात, तुमच्या बायका पोरं तुम्ही ट्रिपला जातात, इथं जातात तिथं जातात. आम्ही तर आमच्या धंद्यावरच मरतो ना, 1000-2000 साठी. का लाखो रुपये कमवत नाही आम्ही. आमच्या जागेवर एकदा तुमच्या बायका पोरांना बसून बघा किती कष्ट करतो आम्ही. तुमच्यासारख्या एसी मध्ये बसत नाही आम्ही. आता 5 वर्ष तुम्ही बसता, ह्याच्यावर नंतर पण पुढे तुम्हाला लागेल ना संधी, तेव्हा कसं आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवणार? हो, मी पण तिथे बसते भाजी घेऊ. मग आमच्यावर अन्याय वसुला. आम्ही बसलो का लगेच गाडीवाले येतात, उचलून नेतात, गाड्या उचलून नेतात. माझा एक तर कमवणारं कोण नाहीये. आता माझा मुलगा 5 महिने झालं, करता मुलगा गेला. मला बोलायला पण ताकद नाही, उभी राहण्याला पण नाही. पण एवढ्या पाट्या घेऊन लावतो. मग त्याच्यामुळे आमच्यावर का अन्याय करता? आज 20 वर्ष झाले मी तिथे धंदा करते, माझं घर पण तिथेच आहे. पण तरी म्युन्सिपाल्टीवाले आता आमचे माल उचलून नेतात. हा, पर्यायी जागा देणं गरजेचं होतं. हो. तुम्हाला आश्वासन दिलं की पर्यायी जागा देणार. हा. आता मात्र नगरपालिका कुठेतरी पाठ फिरवताना दिसते आश्वासन. हा, आणि आम्हाला पोट भरण्याचे काहीतरी 4 पाट्यात तुम्ही नेमून द्या ना जागा. तर ह्या 4 पाट्याच्या पुढे तुम्ही लावू नका. तुम्हाला जेवढं दिलं तेवढ्यात तुम्ही मान्यता करा. पण आज आमच्या पूर्णपणे अन्याय चाललेला आहे. आणि तुम्ही असं करा का जरी आमचं पोट नसेल भरत तुम्ही द्या, नाही तर आम्हाला बंद करा, नाही तर आम्हाला गोळ्या झाडा मारून टाका. जर तुम्हाला पब्लिक जर वाटत असेल आज काही, त्याच्या पुढे तुम्ही त्याची काळजी घ्यावा आणि आम्हाला 4 पाट्या लावायला पोट भरायला जागा ठेवा. जिथे नगरसेवक आम्ही ज्या वार्डमध्ये आहेत, जिथे आम्ही बसतो ना त्याच ठिकाणी कामं होतात. असं का बरं? आणि भाजपच्याच लोकांना कामं का जास्ती येतात? बाकीचे लोक एवढे ठिकाणी शिवसेने, मनसे, काँग्रेस आहे, ह्या ठिकाणी कुठे काही कामं होत नाही. पण आमच्याच जागेवरती डोळा. आता 10 वर्ष आधी पण तिथं कचऱ्याचा डबा लावला गेलता, तर माझा अंगठा बघा पूर्ण हे झालाय, पूर्ण पत्र्यांनी कापला गेलता. कापल्याच्या नंतर त्यांना फोटो पाठवला तेव्हा मला ते काढायला लावलं त्यांनी. आता ते कचऱ्याचा डबा जर लावला नसता, कुठेच लावलेलं नव्हतं, माझ्याच ठिकाणी लावलं होतं. एवढी आजूबाजूला जागा असताना पण आज त्या पत्र्याच्या डब्यामुळे माझा अंगठा अधुरा झाला की नाही? बराच वेळ झाले तुम्ही थांबलेला आहात, अजूनही भेट झाली? हा, अजूनही भेट नाही झाले. आम्ही 10 वाजेपासून थांबून इकडे, अजूनही भेट नाही झाले. आज एवढं जवळजवळ माल आमचं एवढं नुकसान झालं आणि अजूनही आमचं काय सडका फडका माल आहे, जो 1-2 दिवसात खाली होणारा माल. जर उद्या राहिला तो माल आमचा फेकून द्यायला लागल. काय उरलं अजून मालही आमचा जप्त केलेला आहे. जे उरलेलं सुरलेलं आमच्या गाडीमध्ये तसंच पॅक येतो माल. आता पण सकाळी आम्ही 2 पाट्या लावून बसले होते, ते येऊन उठवले तो माल. आम्ही तसंच ठेवलेले गाडीमध्ये. आणि संभाजी शिंदे, रती पाटकर त्यांनी आमच्या विरोधात गेले असेल, तुमच्या वार्ड आहे म्हणून म्हणतात. मग आज आम्ही इथे बदलापूरमध्ये आमची पिढीने पिढी धंदा केले, एवढे वर्ष तुमच्या वार्ड होते. मग तुम्ही जेव्हा फेरीवाले बसले मग त्या टायमाला तुम्ही बघितलं नाही का? तुम्ही निवडून येतात, आमचे मुळच निवडून येत आहे ना. मग आम्हाला एक काम करा, तुमच्या घरी धुणं भांडीची कामं असेल त्यांनी लावावी भांडे घासायला आणि आमचं घर चालवावे. आमच्या लेकरा बाळाचं शिक्षण पाणी करा. जशी तुमची पोरं कशी शिकतात अमेरिका, लंडनला, हाँगकाँगला जाऊन, तशी आमच्या पोरांना इथेच सरकारी शाळेमध्ये शिकायला पण 10 रुपयाचे पेपर फाडायला लागतात. तसं तुम्ही आम्हाला द्या, आम्ही धंदे बंद करतो. जर तुम्हाला आमच्यामुळं त्रास होत असेल तर आम्हाला कामामध्ये आमच्या पोरांना नोकरी गिकरी लावा. आम्ही व्यवसाय करत नाही, आम्ही रस्त्यावर बसतो, 10 टोपल्या लावतात असं बोलतात. तुमचं किती आहेत ते कोणी बघितलेत? आम्ही 10 लावू 15 लावू, आमच्या कष्टाने करतोय ना. आम्ही चोऱ्या तर करत नाही ना. चोरी जर तुमच्या घरात आम्ही येऊन डाकं टाकलं तर तुम्ही बोला हे बाईनी चोरी केली, हिला हातकडी टाका म्हणून सांगणार. हा, मग आम्ही कष्ट करतो, आमचा कष्टाचा हक्क आम्हाला पाहिजे. आम्हाला भेटल्याशिवाय जोपर्यंत आम्हाला पर्याय जागा देत नाही तोपर्यंत आम्ही तिथेच बसू. जेव्हा आम्हाला जागा मार्केट बांधून देणार तेव्हा आम्ही उठणार, नाही तर आमच्या स्वतःचा आम्ही जीव इथं नगरपालिकाचा पुढे हे करू. हा,
आज 10-5 रुपयासाठी आम्ही पण मरमर एवढा पाऊस आहे, एवढा ऊन आहे, आमच्या जागेवर त्यांनी फक्त अर्धा तास थांबून बघावी तर खरी मेहनतचा कष्ट काय लागतोय. हा, ज्याला 5,000 पगार असेल त्यांनी रस्त्यावर भाजी नाही घेणार तर तो कुठे जाणार घ्यायला. हा, तुम्हाला जास्त आहे तुम्ही घेणार, ज्याला नाही आहे तो काय करणार. एखादी बाई भांडी घासत असेल तर त्याला आज 20 रुपयाचं पण ऍपल खाणं मुश्किल आहे, त्याच्या लेकरासाठी काय करल. आज काही बायकांना नवरे नाही आहेत. तुम्ही बोला सरकारने सोयी केली आहे विधवा बायांसाठी, तुम्ही मोठे मोठे भाषण देताय, तुमच्या घरपोच आम्ही हे करू ते करू, पाणीचं पूर आलं तर करू. कुठे गेले तुमचे सगळे. अरे तुम्ही 1 किलो तांदूळ आणून देऊ नाही शकत आमच्या घरी. आम्ही रात्रभर कष्ट करतो तेव्हा आम्ही खातोय. लॉकडाऊनच्या कोरोनाच्या काळामध्ये कोणत्या नगरसेवकने आमच्या घरी आणून दिलं म्हणून सांगा आम्हाला. एवढं कोरोनाच्या याच्यामध्ये आम्ही रस्त्यावर धंदे केलोय. हा, तुमच्याकडे घर आहे हे आहे तुम्ही आम्हाला सांगता, पण आमच्या कष्टाचं घर आहे ना. का आमच्याकडे एक बिल्डिंगचं घर पण नाही राहू शकत का. तुमच्या 10 बंगले फॉर्म हाऊस कुठं कुठं जागा जमीन आहे. एक जागा जमीन विकले तुमची पिढी 7 पिढी खातील. आमचं एक घर विकलं तर 1 पिढी पण नाही खाणार. आजकाल भाडा भरायला किती मुश्किल आहे. जो माणूस व्यक्ती भाजी विकतो रस्त्यावर तो भाडा जर भरत असेल त्याला भाडा असेल 8-10 हजार रुपये, तो कुठून भाडा भरणार. आता आपली प्रशासनाकडे काय विनंती असणार आहे? प्रशासनाकडे आमची विनंती आहे जे आम्हाला जो परत पर्याय जागा देत नाही तो परत आम्ही तिथेच बसणार. ना तर आमचं अख्खा घरदार पोरं बाळ आणून इथं नगरपालिकापाशी आम्ही बसू. हा, आणि माझी हीच विनंती आहे, माझे जेवढे भाऊ बंदिनी फेरीवाले जेवढे असेल कुठल्याही देशामध्ये एवढ्या सगळ्यांना मी त्याच विनंती करते, जो आपल्यावर फेरीवाल्यावर अत्याचार होतो तो अत्याचार आता सहन करायचा नाही. आवाज उठवायचा का आपण कचरे नाहीये फेरीवाले. आपल्याला पण जगाला सरकारने हक्क दिलेत, सरकारची जागा आहे, सुविधांनी दिलेली आहे. हा, एवढं सण का करायचं, कशाबद्दल करायचं. कष्टच करतोय आपण. भीक मागायला गेले तर आज भिकारीला पण हाकलून देतात. कोणाला दया असेल तर त्याला 1 रुपये देतात. मग कटोरे घेऊन तुमच्यापाशी बसतो, तुम्ही द्या आम्हाला. तुमच्याकडे जेवढी नगरसेवक येतात आम्हाला 10 रुपये टाका. दिवसात 500 रुपये झाले तरी आम्हाला अर्धा किलो तांदूळ आणून आम्ही खाऊ. हा, माझी हीच विनंती आहे, सगळ्यांपासून तीच विनंती आहे. फळ भाजीवाल्यांची तीच विनंती आहे. जेवढ्या देशामध्ये असेल आमचे फळभाजीवाले, शेतकरीचा माल फुटपाथवर बसणारा तो जास्त व्यवसाय करतो, तो विकणार. मॉलमध्ये एवढा माल जात नाही. आणि ज्यांच्याकडे एवढी पगारी आहे तो मॉलमध्ये जाऊन खाऊ नाही शकत. माझ्या प्रत्येक लोकांना तीच विनंती आहे, सगळ्यांनी तेच ऐकावी आणि आवाज उठवावी. प्रत्येक माझ्या बहीण भाऊंनी फेरीवाल्यांनी आवाज उठवाय. मी आज फेरीवाल्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल का, माझी पोरं कुठं तरी काम करून तरी खाईल, मला गम नाहीये. माझी हीच विनंती आहे माझ्या सगळ्या फेरीवाल्यापासून. सर, आक्रोश पाहायला मिळतो. खरं तर सर्वसामान्य सगळे फेरीवाले आहेत. अनेक पिढ्यानपिढ्या याच आणि एक गोष्ट अजून सांगते, जेव्हा आमच्या दुकानावर नगरसेवक झाले, नगरसेवक ताया झाले, आजपासून आम्ही सगळ्यांना ओळखतो, कोणाला उलट नाही बोललं काय नाही. जिथे आमच्याकडे 100ची वस्तू असेल त्यांचे आम्ही सहकार्य करतो. आम्ही 50ला देतो का, आम्ही त्यांच्यावर पण सहकार्य करून बाबा आपल्या माणुसकीच्या हिशोबाने आधार आहे असं करून समजून आम्ही हे करतो. कोणाला आम्ही काही हे करत नाही असं नाही. आणि चांगली फळं देतो, असं काही हे नाही करत. 1-2 रुपयांनीच करते. पब्लिकची पण आम्ही कमी मध्ये देतो, चांगली चांगली फळं देतो. असं काही दोष सडकी फळं देत नाही असं पण नाहीये. आमची तीच विनंती आहे बस. सगळेजण या ठिकाणी रोष व्यक्त करतात. खरं तर भेट होणं गरजेचं होतं. संवादातून काहीतरी मार्ग निघाला असता. भेटच होत नसल्यामुळे सर्व फळ विक्रेत्यांचा फेरीवाल्यांचा या ठिकाणी आक्रोश पाहायला. तुम्ही तर माझं धन्यवाद मानलं पाहिजे इकडच्या प्रशासनाने की त्यांच्या डोक्यामध्ये एवढा राग आहे, रोष आहे आणि त्यांची परिस्थिती तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचण आहे, त्याच्यामुळे ती लोक फेरीवाल्याचा बिझनेस करतात किंवा छोटं मोठं व्यवसाय करत आहेत. आणि इथे उपस्थित आहेत ते पण आणि बरेचसे असे लोक आहेत, अगदी पनवेल रोडला असतील, बदलापूर खरवई रोडपर्यंत असतील, इकडे चिंतामणीपर्यंत असतील, जेव्हा इथं बेलवली वालवली या ठिकाणी संपूर्ण बदलापूरमध्ये जे लोक आज फेरीवाले आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी आहेत. आणि त्याच्यामुळे सरकारने कुठल्याही प्रकारची रोजगाराची संधी न दिल्यामुळे बरेचसे वेल एज्युकेटेड माणसं आणि मुलं, विद्यार्थी किंवा त्यांचे घरातले कुटुंबातले लोक आहेत ना, काही ना काही करतात. असे बरेचसे लोक ज्यांच्याकडे भांडवल नाही आहे आणि भांडवल नसताना ती लोक घरातून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. काही महिलांवरती घर कुटुंबाची जबाबदारी आहे, जसं आता बऱ्याचशा महिलांनी सांगितले, नवऱ्याचा सपोर्ट नाही आहे
कधी त्यांच्या घरातली जे कर्ता व्यक्ती जो आहे तो एक्सपायर्ड झालेला आहे. मग अशा सर्व परिस्थितींना जरा लक्ष ठेवूनच काम केलं पाहिजे. कारवाई तुम्ही करायला पाहिजे, परंतु जी कायद्यामध्ये तरतूद आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनाचा आदर घेऊन त्याची प्रेरणा घेऊन संविधानामध्ये सर्वांसाठी अधिकार दिले, ह्यांना जगण्याचा अधिकार दिलेला, त्याच कायद्यानुसार पतविक्रेता अधिनियमाचं या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि ते अंमलबजावणी करत असताना बीजेपीचे जे काही नगरसेवक जर विरोध करत असेल तर ते संविधान विरोधी आहेत. आणि त्या संविधान विरोधी जेवढे पण नेते असतील, नगरसेवक असतील, त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बहुजन मुक्ती पार्टी, त्याचबरोबर माननीय वामन मेश्राम साहेब यांचं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आमचे भारत मुक्ती मोर्चाचं, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आता येत्या रविवारी आम्ही नगरसेवक संभाजी शिंदे आणि रेती पातकर यांच्या घरावरती मोर्चा काढणार आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे, काढणार मोर्चा. आता का मोर्चा काढणार आहे त्याचं कारण असं आहे की त्यांनी विरोध केलेला आहे. आणि त्यांनी विरोध केल्यावरती आम्हाला समजून घ्यायचं त्यांच्याकडनं की जर का रोजगार गेला किंवा ह्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्ही त्यांच्या रोजगाराची काय व्यवस्था, आम्हाला जरा समजून घ्यायला लागेल ना. त्यांच्याकडे काहीतरी आयडिया असेल की बा यांच्यावरती कारवाई करा, ठीक आहे. मग कायदा काय, संविधानाचं काय आहे की नाही तुम्हाला महत्व. आणि जर संविधान तुम्हाला महत्व नसेल, तुम्हाला जर मान्य नसेल तर तुम्हाला नगरसेवका पदावरती राहता येत नाही. कारण जो संविधान की बात करेगा वही देश पे राज करेगा. नरेंद्र मोदी, फडणवीस यांना पण संविधानानुसारच काम करावं लागतं. त्याच्यामुळे भाजपचं सरकार जरी RSSचं भटब्राह्मणांचं जरी असलं तरी पण आमचं हे म्हणणं आहे की संविधानानुसारच त्यांना काम करावं लागेल, त्याला पर्याय नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा खून करण्याचं काम भटब्राह्मणांनी केला, बाबासाहेबांचं खून करण्याचं काम भटब्राह्मणांनी केला. आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली की पेशवाई आली होती, शिवशाहीनंतर पेशवाई निर्माण झाली. आता ही शिवशाहीनंतर पेशवाई जी निर्माण झालेली आहे त्या पेशवाईचं आम्ही पुन्हा शिवशाहीमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये रयतेचं राज्य असेल, समता, स्वतंत्र, बंधुता आणि न्यायावरती आधारित त्या मूल्यांवरती हे राज्य आम्ही निर्माण करू इच्छितो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर रेवती पातकर आणि त्याच्यानंतर संभाजी शिंदे संविधानाच्या विरोधात जाऊन पेशवाई निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे, जिथे पेशवाई प्रस्थापित करत असेल तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. संविधानासाठी आणि त्याच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावू. आणि मला माझ्या पूर्ण समाजावरती विश्वास आहे. इथे काय एका जातीचे माणसं नाहीत, इथे मराठा समाजाचे आहेत, कुणबी समाजाचे आहेत, त्याच्यानंतर मुसलमान आहेत, त्याच्यानंतर वडार समाजाचे आहेत, त्याच्यानंतर माळी समाजाचे आहेत, वेगवेगळ्या समाजाचे, बुद्धिस्ट पण आहेत, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC, NT, DNT, VJNT सर्वांसाठी आम्ही काम करतो. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी माळा म्हणून 12 बलुतेदार 18 पकड जातीच्या लोकांना एकत्र आणलं होतं. त्याच्यामुळे मी या मीडियाच्या माध्यमातून रेवती पातकर आणि संभाजी शिंदे यांना आवाहन करतो की तुमच्यात दम असेल तर आम्हाला थांबून दाखवा, तुमच्यात दम असेल तर आम्हाला थांबून दाखवा. मी पाहतो की संविधानामध्ये ताकद आहे का तुमच्यामध्ये ताकद. आणि येत्या रविवारी तुम्ही बघाल आमची काय ताकद. आणि तुम्हाला आम्ही धडा शिकवलं, आम्ही जीवाची बाजी लावू, आम्ही जीव देऊ, पण तुम्हाला सोडणार नाही. मागच्या वेळेला गेल्या वर्षी आमचं नुकसान झाली होती. मावशीचा जवळजवळ 50-60 हजारचा माल भरला. तर इथून काय लेखी दिली होती का तुमचं आम्ही भरपाई करून देऊ. माझ वर्ष झालं ती भरपाई कुठे गेली. आज माझा भरला 50-60 हजार रुपयाचा माल काल, मग आमची भरपाई कुठे गेली. आम्ही व्याजबट्टाने काढून पैसे आणतो, मग तुम्ही आम्हाला भरपाई दिल्याशिवाय, ती पण भरपाई घेतल्याशिवाय राहणारच नाही. हा, गेल्या वर्षी पण असेच बोलले, लिहून दिले. तुमची कुठे लेखी लिहून दिलेली. माल घेऊन जातात. अरे तुम्ही 10 रुपये नाही देऊ शकत, तुमच्या नगरपालिका देतात. मालाचा आमचा माल असंच भरलाय, आम्हाला माल पण लावून देत नाही. आमचा माल चढायला लागला, आमचा माल नेलेला काय करतात ते सांगा. सगळे माल नेलाय माझा आणि तिकडे फेकून देतात का फुकटचे आल्या कचऱ्यामध्ये. कष्ट करतो उभा राहा, चला आमच्या बाजूला. तुम्ही दिवसभर उभा राहता का. तुमच्या सामान भरपाई करून द्यायची. आज माझा नवरा नाहीये, मी घेतल्याशिवाय राहणार नाही. माझा दूर गेला तरी चालत. हा, सोनी खात नाही. पाऊस पण फाडतो 50-50 रुपयाची नगरपालिकेला, हे 100 रुपयाची. 2 पावतं फाडतो 50-50 रुपयाच्या. आज लहानपणापासून धंदे करतो आम्ही, रोडावरच धंदे करतो ना. तुम्ही का आम्ही